तर नमस्कार पब्लिक. अरे कसा आहे मग क्राऊड? रोहित शर्मा आणि आपल्या टीम इंडियासाठी थांबा तो कुठे ते पण सांगतो. तर आज झाला असं मित्रांनो, रविवार असल्यामुळे निखिल सदगीरन त्याच्या गँगला सगळ्यांना सुट्टी होती, मग सगळे एकदम निवांत होते आज. तेवढंच पाहत होतं काय आपल्या वैभव शेटची गाडी आलती, बसलो मग गाडीत जाऊन. पेरी तर आपल्या आधी येऊन बसेल होता. गाडी घेऊन गेलतो मग क्रेशरवर, पण मग रविवार होता त्यामुळे क्रेशर बंद होतं. एवढं एकच क्रेशर बंद होतं ना, आपल्या गावात लागल तेवढे क्रेशर आहे मित्रांनो. जिथं असेल तिथं नुसतं क्रेशर आणि दुकाटच दिसतंय, बाकी काहीच नाही. गाडी घेऊन मग आलतो दुसऱ्या क्रेशरवर. आपली गँग तर मस्तपैकी गाणी लावून नाचत होते बघ. गाडी भरायला तिथं ऑपरेटरच नव्हता. थांब म्हणलं मी भरितो, पण मग काय दरवाजाच बंद होता. नंतर ऑपरेटर आला, मग मस्तपैकी गाडी वगैरे भरून घेतली मित्रांनो, आणि आता चाललोय मस्त गाडी खाली करायला आपल्या दोस्तांसोबत. वैभव शेटला म्हणलं, अरे गाणे बंद कर, मॅच पाहू दे, थांब इथे मॅच चालू झाली आज, ती महत्वाची. इकडून तिकडून मस्तपैकी मॅच पाहत पाहत गाडी खाली गेली मित्रांनो. आपला पॅरी दिलता गाडीच्या खाली उतरून. तो म्हणतो तुम्ही जा, मी नाही येणार आता, उतरून दिलं तुम्ही मला. पॅरीला गाडीतून उतरून दिलं, त्याच्यामुळे तर लय राग आलता. म्हणलं बस माग आता, अजिबात नाही येणार. तर चायला खरंच बसला ना भाऊ माग. म्हणलं थांब पडशील खाली. तो काय म्हणतोय पा. पॅरीला गाडीत बसून घेतलं मित्रांनो, आलतो क्रेशरवर. मस्तपैकी मॅच लावून दिली, बसलोय पाहत आता. अरे बाहेर पा किती दुकाटे मित्रांनो. निखिल सदगीर दिसताना पार दुकाटात, नुसतं गाड्यान दोड्या काही दिसते नाही, पूर्ण दुकाटच आहे. क्रेशरवरून थेट घरी गेलो मित्रांनो. आवरून वगैरे मस्तपैकी सिन्नरला आलतो. हा क्राऊड पा कसा आहे देव मामलेदार पायसाठी, निसताना आद होता. सारखे व्हिडिओ काढणारे पा किती खाली. सगळेजण नाचण्यात मग्नच होते मित्रांनो. तेवढ्यात कळालं आपल्या इंडियाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. मग काय फुल राडा. तर कसा आहे मित्रांनो सिन्नरकरांचा दरारा, कमेंट करून नक्की सांगा.